हे आपण चर्चा केली सर. तर आज जे काही लोक आहोत आपण इथे, तर त्याचं आपल्याला शेअरिंग घ्यायचं होतं. तर तुम्हाला त्याचे आलेले काही तुम्ही स्वतः घेतले रिझल्ट, त्याबद्दल शेअरिंग घ्यायचं आहे. हँडल्स केले आहेत उमा मॅडमने केलं आहे. उमा मॅडम बोला तुम्ही. हो सर, माझा आवाज येतोय का सर? येतोय. सेवन वंडरचा रिझल्ट सांगायला गेलं तर ज्यांना सेवन वंडर दिलेला आहे, ज्या स्त्रीला 10 वर्षापासून पीसीओडीचा त्रास होता, लाखोनी पैसे खर्च केलेले होते त्यांनी, मुंबईला राहतात त्या, तर आपल्या सेवन वंडर आणि लेडी केअर आणि त्यांना विदिन 2 महिन्यामध्ये एवढा बेस्ट रिझल्ट मिळालेला आहे की 10 वर्षामध्ये जसे त्यांना मासिक पाळी येत नव्हती त्यापेक्षाही चांगलं त्यांचा पिरियड आता मंथली डेट टू डेट वर येत आहे आणि ते एवढे आनंदी आहेत की असा रिझल्ट त्यांना लाखो रुपये खर्च करून सुद्धा मिळालेला नाही. तेवढा रिझल्ट त्यांना आपल्या सेवन वंडरनी आलेला आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. कसं असतं, बरेचसे नवीन लोक आपल्यासोबत जुळलेले असतात, त्यांना वाटतं का नुसतंच जो काहीतरी 2 लोक 4 लोक बोलत आहे आणि त्यांनी फक्त हे प्रमोशन म्हणून करायचं म्हणून करत आहेत. पण हे काही जेन्युइन जे काही रिझल्ट आले आहे ग्राउंड लेवल पासून, हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण की आपण सर्वसाधारण लोक आहोत, जे लोकांना आपण एक वसा घेतलेला आहे, आपण एका मिशनवर आहोत. तर सगळ्या लोकांना आपल्याला सुदृढ करायचं आहे, एक चांगलं आयुष्य आपल्याला द्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं प्रेझेंट लोकांना करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण लोकांची शेअरिंग घेतो. आणखी ऍड्रेस केला आहे अरिंद वानखडे सरांनी. प्लीज सर बोला. अरिंद वानखडे सर. नमस्कार. मी सर आर्थो विटामिन थोडंसं आहे एक प्रोडक्ट आहे सर, 1 नंबर प्रोडक्ट आहे आपलं आर्थो विटामॅक्स. आणि ज्यांना हाडाबद्दल जे प्रॉब्लेम आहे, जे आतापर्यंत आपण रिझल्ट घेतले, त्यांना खूप चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट आले. आणि ज्यांचा L4 L5 मध्ये प्रॉब्लेम आहे, नस दबलेली आहे, सायटिका आहे, संधिवात आहे, मायग्रेन आहे, ज्याला वाताचा प्रॉब्लेम आहे, याच्यावर खूप चांगल्या प्रकारे आपलं प्रोडक्ट रिझल्ट येते. आणि चांगले आतापर्यंत लोकांनी जे बाहेर दवाखान्यामध्ये इकडे तिकडे जे पैसे खर्च केले आणि त्यांना रिझल्ट नाही आला, जे पॅरालिसिस वगैरे पेशंट आहे, त्यांना आर्थो विटामॅक्स आणि सेवन वंडर हे जर दिलं 3 महिने कंटिन्यू, तर चांगला आपल्याला असा रिझल्ट पण मिळते आणि पेशंटला पण चांगला आराम होते. केलं किंवा प्रत्येकाला बोललं तर थोडंसं इंटरेस्ट पण प्रत्येकाचा वाढतो आणि प्रत्येकाचे काही प्रॉब्लेम असतात ज्याच्या मनामध्ये दबलेले असतात, कोणी बोलू शकत नाही, त्याला पण आपण त्याला वाचा बोलू शकतो. आदरणीय मनोहर जडोकर सर आहेत, त्यांचं वयाच्या मनात जे काही त्यांची धावपळ असते, जे काही त्यांचं पाहून आम्ही खूप म्हणजे मोटिवेट होतो किंवा त्यांना पाहून बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकायला लागतोय. तर आणि त्यांना विशेष म्हणजे त्यांना आपण त्या सायटिका आणि व्हेरिकोस व्हेन्स बद्दल बोलू नाही, तर सायटिका आणि व्हेरिकोस व्हेन्स असे प्रॉब्लेम आहेत ॲलोपॅथीमध्ये, त्याला इलाज नाही, रिझल्ट नाही. तर असेच आपले आदरणीय मनोहर जडोकर सर आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करतात. तुम्ही बोलले तर सर आपण बोलू शकतो. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या आर्थो बद्दल म्हणजे काय सांगायचं, सर्व जणांना आर्थोचे रिझल्ट आहे, विशेष करून सायटिकासाठी. म्हणजे ज्याचा मी ज्या आजाराने मी त्रासलेलो होतो, तो आजार याच्यातून पूर्णपणे बरा होतो. आणि हे सगळं 100% आपण प्रूव्ह करून दाखवू शकतो लोकांना. कारण माझ्या माध्यमातून मी तर दुरुस्त झालोच, पण माझ्या माध्यमातून असे लोक दुरुस्त केले सायटिकाचे 30-35 लोक, ते पूर्ण दुरुस्त झाले. कारण त्यांना ज्या पद्धतीनं मी घेतलं, त्यांना कधीही त्याच्याबद्दल असं आश्वासन दिलं नाही की हे तुम्ही घेतल्यानंतर 2 महिन्यात दुरुस्त होणार, 3 महिन्यात दुरुस्त होणार. कमीत कमी सायटिकाच्या पेशंटला 6 महिने ते 8 महिने घ्यावं लागतं. 2 महिने 3 महिने जमत नाही. आणि त्याच्यानंतरही त्याला चालू पाहिजे.
कारण हा जो प्रॉब्लेम आहे डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर ऑपरेशन केल्यावर दुरुस्त होत नाही, तो आपल्या औषधाने जर यानं प्रोडक्ट जर दुरुस्त होते तर त्याला बरेच दिवसपर्यंत घेणे आहे. आणि लोकांना सांगितल्याच्या नंतर ते घेते सुद्धा, कारण त्याचं दुखणं जर कमी झालं तर ते घेतात. खूप सुंदर रिझल्ट आहे व्हेरिकोज वेन साठी, खूप सुंदर रिझल्ट आहे त्याचा. आता हे प्रॉडक्ट आपलं ऑस्ट्रेलियाला गेलं व्हेरिकोज वेन साठी. खूपच जबरदस्त आहे. खूप खूप धन्यवाद. मीटिंग मध्ये आले त्यामुळे आमच्या मीटिंगला आणखी 4 जण लागले. कसं आहे सर, तुमच्यासारखे सिनियर लोक जेव्हा येतात ना तेव्हा आमचं मन आणखी प्रफुल्लित होतं आणि आकडा वाढत असला तर आणखी थोडं इंटरेस्ट वाढतो. तेव्हा स्टार्ट केली तेव्हा फक्त 7 लोक होतात, आता पण वाढते आणि सगळ्या लोक घेतो मी आता घेतो ते सकाळी काम माईक अनम्यूट करा. आपल्याकडे आणखी 15 मिनिटं बाकी आहेत. वानकडे सर तुम्हाला काय बोलायचं आहे? आणि 700 बद्दल ज्याही लोकांना रिझल्ट आला त्यांनी स्वतः त्याचा रिझल्ट येत नाही. जे अभ्यास करत आहे, हे करत आहे, त्यांना उद्याचा प्रॉब्लेम येतो आणि ते येत नाही. त्यांच्यासाठी खूप असं म्हणजे फायदेशीर आहे की आपण त्यांनाच फॉलो करू शकतो की त्यांना त्याची गरज आहे. आणि आज प्रत्येकाच्या नमस्कार सर, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मॅम. येत आहे सर मी 7 वंडरचा असा रिझल्ट घेतला की आधी स्वतः मी रिझल्ट घेतला, नंतर मी व्हेरिकोज वेन्सवर त्या वेन्सच्या अशा गाठी झाल्या होत्या, जाड गाठी होत्या. त्या पाहून मला रड आला होता अक्षरशः. त्या बाईला उठता बसायचा त्रास होत होता. मी 7 वंडर आर्थो विटामॅक्स दिलो आणि 8 दिवसानंतर त्यांच्या घरी गेली मी आणि त्यांच्या घरी जेव्हा गेली तर त्यांच्या त्या गाठी नरम पडल्या होत्या, नरम झाल्या होत्या आणि त्या म्हणजे त्या खूप दिसत होत्या, किंचितशा अशा कमी झाल्या होत्या. पण त्यांचा जो त्रास होता उठता बसायचा तो खूप कमी झाला 8 दिवसात. म्हणजे तो त्यांना उठता बसता येत नव्हतं त्या व्हेरिकोज वेन्स मुळे. आणि त्याच्या ज्या गाठी होत्या त्या कडक झाल्यामुळं त्यांना हालचाल करता येत नव्हती पायाची. त्या मला इतका सुंदर रिझल्ट आला त्या काकूला. आणि त्या काकू खरोखर त्यांना बरं वाटत आहे तर ते म्हणते की असा रिझल्ट खरोखर मला कोणत्याच औषधी आला. इतका सुंदर रिझल्ट आला. त्या गाठी जेव्हा मी पाहिल्या सर तर अक्षरशः खरोखर मला रड आला होता. कारण व्हेरिकोज वेन्स फक्त ऐकल्या होत्या, गाठी पाहिल्या नव्हत्या. इतका सुंदर प्रोडक्ट आहे सर आपलं. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि कसं आहे मॅडम, हे जे काही रिझल्ट लोकांना येत ना ह्या गोष्टी मॅम पैशामध्ये मोजता नाही येत. आपण जे काही आज इथं लोक आहोत, आपण ऍक्च्युली पैशासाठी आपण हे करतच नाहीये. लोकांना एक समाजाला एक समाधान देणं किंवा त्यांच्या त्या दुःखातून दूर करणं ना, ती हे जे समाधान आहे ना ते पैशात मोजता येत नाही. आणि या गोष्टी मॅम आपल्याला खूप काही देऊन जातील. तर मला माझा एक पर्सनल अनुभव आहे की जेव्हापासून समर्थ त्यापासून मला कुठलाच ॲलोपॅथीच्या कुठल्याच डॉक्टरकडे जायची गरज नाही. आणि आज प्रत्येक व्यक्ती समर्थशी जोडलेला आहे तो पूर्णतः 100% समाधानी आहे. भावना यावले मॅडमनी ऍड्रेस केलाय आणि सतीश अंबाती सरांनी पण ऍड्रेस केलाय. सर तुम्ही शेअर करा तुमचं. हा सर, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर माझा एक प्रश्न आहे की समजा एखाद्या पेशंटला आपल्याला शिवनोंड द्यायचं आहे आणि त्याला शुगर पण आहे, तर मग आपण त्याला देऊ शकतो शुगर वाल्यांना? तसं आपण देऊ शकतो सर. कारण कसं आहे, हे जे आपलं जे काही शिवनोंड गोड आहे हे नॅचरल आहे. ते काही याच्यात शुगर ऍडेड केलेलं नाही आहे. जे काही लोणी फळ आहे तसं ते चवीला गोड आहे. आणि त्याला किती शुगर आहे सर? समजा आता काही लोकांना 200-400 अशी शुगर आहे. एक पेशंट आहे माझ्याकडे, त्याची 500च्या आसपास शुगर आहे, पण त्याला शिवनोंडची आवश्यकता होती, मी त्याला दिलं नाही. अशा वेळेस आपण एक डॉक्टर सरांशी चर्चा करून आपण हे देऊ शकतो. पण मला तरी वाटतं का त्यात काही ऍडिशनल शुगर नाही आहे. हे नैसर्गिक फळाचा जो काही गोडवा आहे तो फळाचा आहे, त्यामुळं ते आपण त्याला सजेस्ट करू शकतो. किंवा मग गोडी घ्यायच्या गोडी घेताना आपण देऊ शकतो.
सर भाकरे सर त्याबद्दल बोल. सर मी काय म्हणतो, त्यांना अर्थो विटॅमिन स्टार्टिंग करायचं, त्यांना त्या ट्रीटमेंटला जायचं. त्याच्यासोबत 7 वंडरचा डोस देऊ शकतात त्यांना, पण 7 वंडर त्याचा नियम एकच आहे, तो पहिले शुगरची गोळी खाईल, त्याच्यानंतर शुगरची गोळी खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर तो 7 वंडर घेईल. मग भलेही त्याला नाश्ता करायचा, जेवण करायचं, तो ते करेल. बरोबर आहे. म्हणजे त्याला शुगर त्या 7 वंडरचा अंमल बॉडीवर होणार नाही. दुसरी गोष्ट, त्याला डायबा केअर जे द्यायचं आहे ते सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2 असा 1 महिना आपल्याला डोस द्यायचा. पण कंपल्सरी डायबिटीजच्या पेशंटला स्टार्टिंग करताना अर्थो विटॅमिन देणे आवश्यक आहे. कारण विदाऊट टॉक्सिन्स त्याला रिझल्ट फास्ट येत नाही. हॅलो. हा सर, ऐकत आहे. लक्षात आलं ना? हो सर. इथे तुम्हाला रिझल्ट फास्ट मिळणार सर. नाही सर, माझं कसं त्याला शुगर पण आहे, त्याला शुगर पण आहे, पण त्याला शुगरचं सध्या घ्यायचं नाही. आपलं शुगरची गोळी चालू आहे आणि आपल्याला त्याला सायटिकाचा पण प्रॉब्लेम आहे, त्याला नसेचा हातापाय मुंगे येण्याचा पण प्रॉब्लेम आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला अर्थो विटॅमॅक्स प्लस 7 वंडर देऊ शकतो का, हा माझा प्रश्न होता. अर्थो विटॅमॅक्स आणि 7 वंडर. 7 वंडर नाही, अर्थो विटॅमॅक्स जेवण झाल्यानंतर त्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण. आणि 7 वंडर जे मी तुम्हाला सांगितलं नाश्त्याच्या पहिले, पण त्याची जी रेग्युलर शुगरची गोळी आहे ते घ्यायची म्हणा, त्याच्यानंतर तुम्ही आपलं 7 वंडर घ्या. ठीक आणि आहे. रात्री उन्हाच्या आधी घेणारच आहे शुगरची गोळी. येस. त्या दिवशी ते शुगरच्या गोळी आणि जेवणाच्या मधात त्याला आपलं हे घ्यायचं आहे 7 वंडर मुळे त्याचं शुगर वाढत नसतं. परंतु जर कंट्रोलिंग युनिट काहीच नसेल किंवा डॉक्टरची जी गोळी लागलेली असते ना ते त्याच्या रोजच्या बॉडीवर लागली, आपण त्याला एक्सेस शुगर लेवल घेऊन घालू. बरोबर आहे. तर डॉक्टरची गोळी कमी पडते मग अशा वेळेस. म्हणून याच्या मधात आपण ते कॅप्सूल तोडून द्या, आपलं लिक्विड तोडून द्या. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद सर. ओके. खूप खूप धन्यवाद सर. प्रवीण लेंडे सर आहेत. सर तुम्ही आहे का ऑन द वे, का तुम्ही बोलू शकता? सर माझा एक अनुभव सांगतो. मला इमर्जन्सी एका ठिकाणी यावं लागतं. म्हणजे तसं जर म्हणाल तर मी आता एका अंधारात बसलेलो. विषय असा आहे की एका लेडीजला मानसिक त्रास होता. हिंदू कॅटेगरीची लेडीज आहे, 24 वर्षाची मुलगी. पण तिचं असं म्हणणं होतं की मला मोहरम दिसते आणि ते सवारी माझ्या अंगात आहे आणि ती त्या पद्धतीने ती ऍक्टिव्हिटी करत होती. तिला जी औषध चालू होती ती मारडी साईडला कोणतं तरी गाव आहे, तिकडे महाराजचं औषध, म्हणजे औषध नाही ते काय म्हणते त्याला, वैदिक पद्धत, ते झाड खुशी पाला काय ते म्हणते ती पद्धत चालू. त्यांचं म्हणणं सवारी चढली म्हणजे तिच्या अंगात भूत आलं. एका तिसऱ्या व्यक्तीनं सांगितलं की एकदा तुम्ही अर्थोचं हे समर्थाचं प्रॉडक्ट भाकरे सरांना भेटून घ्या, कारण मी त्यांच्या वडिलांना रिझल्ट दिला. चर्चा ऐकल्यानंतर त्या मुलीला माझी 2 बैठक झाली. 2 बैठकीमध्ये मी तिला काय म्हटलं की तू एक प्रॉडक्ट घे. आता प्रॉडक्ट दिल्यावर तिला मी दिलं पहिले अर्थो 10 पाऊच 10 कॅप्सूल, 7 वंडरची पूर्ण बॉटल आणि वेलाटचं बॉटल. वेलाटचे आपले पूर्ण डब्बे म्हणजे 2702 या पद्धतीने आणि डिपी कॉस्ट. हे दिल्यानंतर काय झालं, पहिले विधीनं 3 दिवस तिला त्रास झाला थोडासा, कसला संडास होत नव्हती, म्हणजे ऍसिडिटी वाढली होती. तिला हेल्ड्रिंकची बॉटल दिली. 4-5व्या दिवशी ती खूप झोपायला लागली, खूप चांगलं झालं आणि सगळं शांत झालं. त्यानंतर आता मला तिचे पालक आले होते इमर्जन्सी, ते राहतात बाहेर गावी. तिचे आई वडील मला भेटायला आले म्हणून इमर्जन्सी मध्ये मला इकडे यावं लागलं बाहेर. हे आल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही असं काय दिलं, कोणत्या महाराजचं दिलं. त्या महाराजचं नाही आहे, मेडिकेटेड आहे, समर्थ सक्सेस पुण्याची कंपनी आहे. नाही म्हणे तिला आयुर्वेद, तिला औषध, डॉक्टरचं औषधच नाही चालत. पण कोणी सांगितलं असं साहेब फूड सप्लिमेंट मी तिला दिलं, तिची कमतरता दूर केली. आता रेग्युलर केल्यानंतर आपल्याला तसे अजून 10 पेशंट भेटून आले. हे 10 पेशंट एवढे सिरियस पेशंट आहेत, त्यांना म्हणते झाडाला बांधलं. ते विठोबा सावंगापासूनचा विषय निघाला आमचा, तिथेच नाही म्हटलं. आतापर्यंत या पट्ट्यातले मी पेशंट केले नाही आहे, पण कदाचित काय सांगावं, मानसिक रुग्ण आहे
आपण देऊन पाहू, प्रयोग करायला काय हरकत आहे. जर त्यांचे पालक लोक खर्च करायला तयार आहे, त्यांचे नातेवाईक, तर मी त्यांना प्रोडक्ट द्यायला तयार आहे. फक्त रेग्युलर त्यांना प्रोडक्ट पोटात गेलं पाहिजे, ही तुमची नैतिक जिम्मेदारी. नाही म्हणे जाते म्हणे, कारण ते लोक सवारी आली, भूत आलं तरी जेवण व्यवस्थित करतात. म्हटलं झालं तर मग औषधी व्यवस्थित देत चला. म्हटलं असं जर चमत्कार झाला तर काय सांगू, महिनाभरात आपण 10-15 भूत तर नक्कीच उठवून टाकू. बरोबर आहे. हे कसं आता इन्सिडेंट आता जस्ट ते लोक गेले आणि ते गेल्यानंतर मी त्याच जागी बसलो आहे. आता थोडस झूम मीटिंग कडे फोकस करतो, म्हणून मी तुमचं बोलणं ऐकायला चालू करतो. एक अनुभव तुमच्या कामी असावा. असे लोक सर मानसिक रुग्ण निश्चित आजूबाजूला असू शकतात. तुमच्या परिचित सगळीचकडे आहे आणि दर 10 ते 15 किलोमीटरवर कोणीतरी महाराज आहे या सिच्युएशनला, तर निश्चितच आपण त्यांना बेनिफिट देऊ शकतो. बरोबर सर. प्रवीण लेंडे सर. हा, जय श्रीराम. जय सर. मी सर कॉम्बिनेशन मध्ये काम करतो. मला फक्त कोणत्याचा रिझल्ट सांगायचा आहे, आर्थोविट करून दे. तर यामध्ये सर मी बरेचसे पेशंट केलेले आहे. त्यापैकी जर म्हणाल तर आता एक हल्लीचा पेशंट सांगतो मी बडनेरामध्ये. ते मानसिक जे काही रुग्ण असतात, मानसिक रुग्ण, ते सर्व त्यांच्या पाशी जातात आणि ते बरेच त्यांच्या पाशी म्हणजे 100-150 किलोमीटर पासून दुरून लोक लास्ट पासून त्यांच्या पाशी पेशंट आहे. ते महाराज म्हणून प्रसिद्ध आहे दुर्गापूरला. त्यांच्यापाशी ते मानसिक आजारामध्ये रिझल्ट देतच असतील. त्याच्यामध्ये मी म्हणजे स्वतः पाहिलं. मी वडिलांना औषध दिली सर. वडिलांना औषध दिली, आपण त्यांना रिझल्ट दिला, हप्ताभर झाला आहे. तर त्यांनी स्वतः कबूल केलं. मी तर लोकांना माझ्या मानसिक याच्यामधून बरं करतो. बरंच काही ते मग ते पूर्ण धागे बाण हे बाण ते लिंबू वगैरे त्यांची किती असतात ते पद्धती. परंतु आपण त्यांच्या वडिलांना रिझल्ट दिला सर. ते त्यांच्या जवळ सुद्धा काही असे म्हणजे पेशंट झालेले पेशंट त्यांनीच मला ते मग त्यांच्याजवळ पाठवलं. त्या वडिलांना मी रिझल्ट दिला आहे. एक नागपूरमध्ये एक जी बाई म्हणजे शिझोफ्रेनिया नावाची बिमारी होती, जे मानसिक आजाराची पेशंट आहे. सोबत त्या आजाराच्या पासून ते गोळ्या खात तिला एवढ्या बिमाऱ्या झाल्या, तिनं आत्महत्या करायचे प्रयत्न सुद्धा केले गाडीवर गोळ्या मारून 2-3 वेळा. तर अशामध्ये त्यांना मी कॉम्बिनेशन मध्ये रिझल्ट दिला आहे. अकोटला रिझल्ट दिला म्हणजे एकंदरीत सर मी सायटिकाचे आणि स्वतः तिचे आर्थोचे जॉईंट पेनचे सर्व संधिवाताचे, हाडाचे, वाताचे सर्व प्रकारामध्ये मी काम केलं आहे. माझी याची सुरुवातच सर माझ्या घरून आहे. माझ्या घरच्या बाईला सायटिकाचा आजार होता, ते जर काम करते ती पडली होती. माझ्या घरी मी रिझल्ट घेतल्यानंतर मी यामध्ये एवढं झपाट्यानं लागून गेलो आहे कामाला. मी स्वतः तर घरी चालूच आहे माझ्या घेणं, पण मी लोकांना एवढं काही म्हणजे मी याच्यात अभ्यास करून काम केलं की मी आता कोणत्या प्रकारे पेशंट प्रयत्न करतो. मी बरेच काही पेशंट केले आहे, पण मी सायटिकामध्ये पेशंट म्हणा माझ्या घरचा सुद्धा रिझल्ट आहे. त्यावरून मी माझा विश्वास करून मी आज बरेचसे कबूतर पेशंट केले सायटिकाचे. मी सायटिकाचे, हाडाचे, वाताचे. तर जास्त तर वेळ घेणार नाही, पण माझ्यापाशी सर माझ्या कामाची पद्धती कसं आहे की कोणताही माझ्यापाशी पेशंट आला की त्यांना रिझल्ट देतो असं म्हणणार नाही, पण तुम्ही घेऊन पण तुम्हाला हमखास रिझल्ट मिळेल. कारण माझ्या अनुभवावरून मी कॉम्बिनेशन एवढा टाकतो. माझ्यापाशी सर 15, 20, 25 हजारापर्यंतचे पेशंट असतात महिन्याचे. माझ्यासोबत काम करतो त्यांना माहीत आहे कसं आहे क्रिटिकल पेशंट होत्या. माझ्या अनुभवामुळे मी घेतो 10,000 पासून तर 25,000 पर्यंत माझ्या महिन्याचे पेशंट माझ्यापाशी मी हँडल करतो. 5-5, 7-7 हजाराचे पेशंट हा माझ्या कामाचा भाग आहे. त्या कामाचा का समर्थाची एक साथ आहे सर. मी काय केलं, काहीच केलं नाही. समर्थाची प्रोडक्ट मध्ये रिझल्ट आहे. माझ्या अनुभवामुळे मी पेशंटची रिपोर्ट पाहतो, त्यानुसार मी पेशंट हँडल करतो. यामधूनच सर माझ्या रिस्की पेशंट काय करतो, माझा एक चॅलेंज आहे ते माझ्यासाठी त्यासाठी थोडी मेहनत करतो, अभ्यास करायचा करून मी. पण पेशंटला मी विश्वास देतो की तुम्ही बरे व्हाल. जे पेशंट थकले, माझी कामाची पद्धत सर, जे पेशंट थकले असतील दवाखाने बाहेर करू असे पेशंट मला दाखवा. माझे सोबत काम करणारे लोक असे आहेत ते असे माझ्यासाठी पेशंट उभे करतात. पक्षी सरांना माहित आहे, गारकर सर आहे, अजून नवीन जोडलेले 2 व्यक्ती आहे. असेच पेशंटला मी जास्तीत जास्त म्हणजे चॅलेंज असे करतो की तशा पेशंटला मी 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये मी त्यांना रिझल्ट देतो म्हणजे काही माझं काहीच नाही. ते प्रोडक्टची आपली कमाल आहे, स्वतःची कमाल आहे. फक्त माझा अनुभव त्यामध्ये मी टाकून जास्तीत जास्त काय द्यायचं करून त्याचे हा माझा एक अभ्यास आहे. अशा माझी कामाची पद्धती आहे. एकासोबत 7 बिमाऱ्या रोग 5 बिमाऱ्या पेशंटला बिलकुल होच म्हणतो. मला मी बिलकुल होच म्हणतो. माझ्या कामाची पद्धत रिझल्ट देतोच म्हणतो. पूर्ण प्रोडक्टच्या भरोशावर माझा प्रोडक्टचा रिझल्ट म्हणजे विश्वास आहे, समर्थावर विश्वास आहे आणि माझ्या एवढं म्हणतो. मला माझ्यासोबत काम करायला लोकांना माहिती. खूप धन्यवाद सर.
आपला वेळ संपत आलेला आहे. आखरी धन्यवाद सर. ऑर्थोचा रिझल्ट माझाच काय की म्हणजे 4 दिवसामध्ये माझ्या कमरेचा बेल्ट गेला. मला 9 वर्षापासून कमरेला बेल्ट होता, गुडघ्याला निकॅप होती आणि 14 ऑक्टोबर 2024ला मी हे प्रॉडक्ट घेतलं आणि 19 ऑक्टोबर 24ला मी माझ्या कमरेचा बेल्ट फेकला आणि तेव्हापासून मी अजून बेल्ट वापरत नाही. म्हणजे माझा 1 नंबर सुंदर रिझल्ट माझा ऑर्थोचा आहे. त्यानंतर एक रिझल्ट माझं कारंजाचा आहे. रमेश ठाकरे म्हणून पॅरालिस पेशंट होते, त्यांना मी ऑर्थो दिलं. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पायाच्या पोटाची हालचाल सुरू झाली. तिसऱ्या दिवशी ते वरच्या माड्यावर वॉकरवर चालायला लागले आणि चौथ्या दिवशी ते खाली उतरून 1 किलोमीटर वॉकरच्या मदतीनं फिरून आले. असे सुंदर रिझल्ट आहे. आणि 7 वंडरच्या बाबतीत तर बिलकुल स्वतः मी वापरतो आहे, हे बघा, आणि इतर लोकांना देतो. वापरलेली आहे, स्वतः वापरायची, स्वतः मी वापरतो. तर हे जे चैतन्य जे तुम्ही आता जे बोलले की ते सुंदर व्यक्तिमत्व आणि चैतन्य काय जे बोलले तर सुंदर शब्द माझ्यासाठी वापरले, धन्यवाद. ते सगळी याची कमाल आहे. आणि मुळात ते थोडीशी म्हणजे जमीन सुंदर असली तर ते सुंदर येणार, त्याचे थोडीशी आपली काही आहे काय आहे की व्यक्तिमत्व आपलं पहिलेच पासून थोडंसं म्हणजे आनंदी आहे. त्याच्यात थोडंसं काही नैराश्य वगैरे असलं तर हे त्याला सपोर्टेड आहे. आणि आता तुषार भाकरे सरांनी सांगितलं की मानसिक रुग्णावर ते काम करते, आजचाच त्याचा सुंदर रिझल्ट त्यांनी सांगितला. तर हे सुंदर रिझल्ट घेतलेले आहे आणि बऱ्याच लोकांना आपण केलेले आहे. आणि आज मला विशेष बाब तुम्हाला सांगायची आहे, तिथं आपण सगळ्यात प्रकारचे रिझल्ट आपण देतो आहोत. हे जे माझं प्रॉडक्ट आहे, आताच मी एका पेशंटच्या घरून आलो. त्या पेशंटला डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं होतं. भयंकर कंडिशन त्यांची, बंडरचे पेशंट आहे. अगदी 7 दिवसात ते ठणठणीत बरे झालेले आहे आणि उद्या त्यांना मी रिपोर्ट काढायला सांगितलेलं आहे. तर ही पण एक प्रोडक्ट आता आपल्या कंपनीमध्ये येणारच आहे, त्याच्यामुळे माहितीसाठी सांगतो. हे लिव्हरसाठी 1 नंबर प्रोडक्ट आहे. बाकी आपल्या कंपनीचे सगळे प्रॉडक्ट मी स्वतः घरी वापरतो आहे, स्वतः वापरतो आणि इतरांना रेकमेंड करतो. ऑल्कोविट असो, जॉईंट केअर असो, शिबकथॉर्न असो, सुंदर प्रॉडक्ट आहे, सुंदर रिझल्ट आहे आणि लोकांना त्याचे खूप फायदे झालेले आहेत. तर हे कंपनी प्रॉडक्ट आहे. धन्यवाद. अनुभव सांगा ना. कॅन्सर त्या मुलीचं अच्छा, हो हो सर, हो सॉरी, तो एक सांगायचा राहून गेला. काय झालं, एक मला नागपूरचा पेशंट मिळाला. मुलगी आहे 14 वर्षाची आणि तिला कमरेला खूप पेन होता, पोटात खूप पेन होतं आणि तिला काहीच खाल्ल्या जात नव्हतं. म्हणजे अगदी पाणी जरी पिली तर ती ऑटोमॅटिक करायची आणि त्याच्यामुळे तिची तब्येतीची वीक होत गेली. त्याच्यामुळे काय झालं की तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तिला चेकअप केलं तर तिच्या स्पायनल कॉर्डमध्ये गाठ आहे असं डिटेक्ट झालं. मग ती गाठ कशाची आहे मग त्याचं ऑपरेशन केलं लीलावती हॉस्पिटल मुंबई. ती गाठ काढली, चेक झाली, ती कॅन्सरची गाठ निघाली. मग तिला त्या पालकांनी विचारलं की आता याचं काय करायचं, तर त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की ही पूर्ण गाठ काढल्याशिवाय आणि तिला केमो वगैरे दिल्याशिवाय मुलगी बरी होऊ शकत नाही. पण मुलीचं वय 14 वर्ष, परिस्थिती नाजूक आणि स्पायनल कॉर्ड मधली गाठ काढणारे डॉक्टर यांच्या म्हणण्यानुसार मला माहित नाही, ते सांगत होते की डॉक्टरांनी म्हटलं म्हणजे की आपल्या देशामध्ये 5 ते 6 डॉक्टर स्पेशलिस्ट आहे स्पायनल कॉर्ड मधली गाठ काढण्यासाठी आणि किंवा मग विदेशात करावं लागेल. तर त्यांचा नाईलाज झाला. ते मुलींना नागपूरला घेऊन आले आणि डॉक्टरांना विचारलं. डॉक्टरांनी सांगितलं तिचं लाईफ आता फक्त 4.5 महिने आहे. आपल्याला तुम्ही चांगलं खाऊ पिऊ घाला, 4.5 महिने तिला आणि आनंदात ठेवा. अजून त्या मुलीला काय झालं हे माहीत नाही आहे, पालकांनी माहिती होऊ दिलेलं नाही. पण ती केस जेव्हा माझ्याकडे आली मला त्यांनी विचारलं की सर असं असं पेशंट आहे, हा जो मी सांगितला तो त्यांचा जर्नी आहे लीलावतीपासूनचा, तर तुमच्याकडे औषध आहे म्हणून समजलं. म्हटलं हो आहे, पण गॅरंटी आहे काय? म्हटलं सर तुम्हाला त्या डॉक्टरांनी कॅन्सर
स्पेशली डॉक्टरनी गॅरंटी घेतली नाही आणि मी गॅरंटी घेणारा कोण? फक्त मी माझं प्रॉडक्ट आणि माझ्या प्रॉडक्टवर विश्वास आहे. तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही हे औषध देऊ शकता. मग यानं होईल काय म्हणे? ते म्हटलं 2 गोष्टी होती त्यानं. एक तर तिला जी भयंकर वेदना आता ती जी वेदनेची जी लाईन आहे, म्हणजे ती वेदनेची लाईन जेवढी मोठी आहे ना ती कमी करून दाखवतो, तिच्या वेदना कमी करतो. आणि ती तिला लाईफलाईन सांगितलेली आहे 4.5 महिन्याची, ती छोटीशी लाईफलाईन. ती लाईफलाईन अशी वाढवण्याचा प्रयत्न करतो. मी करत नाही आहे माझ्या प्रॉडक्टच्या माध्यमातून. तेवढं होईल काय? म्हणलं मला गॅरंटी आहे, तुमचा विश्वास असेल तर द्या. त्यांनी माझ्याकडून प्रॉडक्ट मागितले, अजून मी त्यांना पाहिलेलं नाही, त्यांनी मला पाहिलेलं नाही. फक्त फोनपेवरून पैसे येतात आणि मी STवर पार्सल लावून त्यांना ती प्रॉडक्ट देतो. प्रॉडक्ट दिल्यानंतर 26 जानेवारीला मी प्रॉडक्ट दिलं. 26 जानेवारी 27 जानेवारीला पहिल्या दिवशी त्यांनी प्रॉडक्ट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला सांगितलं की आज मुलीनं उलटी केली नाही, तिच्या वेदना थोड्या कमी झाल्या आणि ती आता स्वतःहून जेवायला मागत आहे. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवसापासून ती जेवायला मागत आहे, थोडं जेवत आहे. आणि आज त्यांना मी सांगितलं की ह्या प्रॉडक्टचे तुम्हाला रिझल्ट काय येतात हे तुम्ही मला दररोज मेसेज टाकून मला कळवा. ते मला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असे मेसेज टाकायचे, आज 3रा दिवस आहे, 4था दिवस आहे, 5वा दिवस आहे, त्रास काहीच नाही, साईड इफेक्ट काहीच नाही. आणि ती जेव्हा स्वतःहून मागते, तिच्या वेदना कमी झाल्या, आनंदी राहते, असे तिचे मेसेज माझ्यामधून सेव्ह आहे. त्यांचं रेकॉर्डिंग सुद्धा माझं सेव्ह आहे, व्हॉइस रेकॉर्डिंग. तर त्या मुलीचा त्या स्पायनल कॉर्डची गाठ काढल्यामुळे काय झालं की काही वेन्स कटल्या आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की ऑपरेशन केलं तर ती पॅरलाइज होऊ शकते, होईलच. तर ती ऍक्च्युअली पॅरलाइज झाली, दोन्ही पायातून कमरेतून ती गेली. सोबत तिचा जो डावा हात होता ते हातही निकामी झाला, फोटो असे वाकडे तिकडे झाले, तिला डाव्या हाताला काहीच काम करता येत नव्हतं. आपलं प्रॉडक्ट दिल्यानंतर तिचा डावा हाताचे बोट सगळे सरळ झाले आणि ती दोन्ही हाताने व्यवस्थित काम करते. म्हणजे डावा हात एकदम परफेक्ट झाला. जायला प्रॉब्लेम नका पायाचा कमरेपासून, तर ती वेन्स कटल्या असल्यामुळे तिकडचं थोडं कठीण काम आहे. पण पायाला अजिबात चेतना नव्हत्या, अजिबात सेन्सेशन नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे अगदी तिला चिमटा जरी काढला तरी तिला काहीच जाणवायचं नाही. आपले प्रॉडक्ट घेतल्यापासून तिला साधी पंख्याची जरी हवा लागली तरी तिला जाणीव होती, म्हणजे सेन्सेशन आलं. तिची भूक वाढली, तिचं म्हणजे प्रकृती सुधारली आणि सगळ्या गोष्टी बंद झाल्या. कॅन्सरच्या गाठीवर ती कंट्रोल आहे. तर यासाठी मी तिला काय केलं, सक्सेस ऑर्थो, मॅच, अल्कोविट आणि 7 वंडर हे 4 आयटम दिले. मुलीचं वय कमी असल्यामुळे मात्रा त्याची कमी करून दिली. वयाच्या हिशोबाने अर्धीच कॅप्सूल, पाऊस नंतर अर्ध्या पाऊचवर आणली आणि 7 वंडर फक्त 10 मिली आणि अल्कोविटची गोळी 1 सकाळी. अशा पद्धतीनं तिचं ट्रीटमेंट अजूनही सुरू आहे. तिथे आनंदी आहे आणि सांगण्यात मला अत्यंत आनंद होतो की जे डॉक्टरांनी तिला 4.5 महिन्याचं लाईफ सांगितलं होतं. 26 जानेवारी ते 26 जून टोटल 5 महिने झालेले आहे. मी चॅलेंज म्हणून ही टेस्ट स्वीकारली होती. चॅलेंज असं 4.5 महिन्यापेक्षा 1 दिवस जरी जास्त जगली तरी माझे समर्थ सक्सेस कंपनीचं प्रॉडक्ट जिंकलं आणि मी जिंकलो आणि ती मुलगी आणि तिचा प्रयत्न करणारे वडील जिंकले, फॅमिली जिंकली. तर आपल्या प्रॉडक्टला यश आलेलं आहे. ती विक्री आज 5 महिने आणि आता माझी समजा 18 तारीख म्हणजे जवळजवळ ती 5.5 महिने, 5.5 महिन्यापेक्षा जास्त, म्हणजे 1 महिना जास्त जगली. आताही आनंदी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सगळ्यांचे पण मनापासून धन्यवाद मानतो. प्रत्येक जण काहीतरी वेळेचं लिमिटेशन असणं गरजेचं आहे. आपली मीटिंग जास्त वेळ आपण नाही घेऊ शकत की बरेच जण सगळेजण बिझी आहे. मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो की सगळ्या जणांनी आज मीटिंग जॉईन करून म्हणजे आज खूप दिल गार्डन झालं. एवढे सगळे लोक आणि एवढे सगळे सहकारी सोबत असताना एक वेगळी मजा येते. मनापासून सगळं मनोज सर खुश आहे. बरेच दिवसात आतमध्ये पाहिलं त्याला आमचे लोक राहून 100 तरी पाहिजे. हे सांगतो, आपल्या कंपनीमध्ये जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये लिव्हरचं प्रॉडक्ट सध्या तरी नाही आहे आणि हे प्रॉडक्ट
ते आम्ही डॉक्टर भारत सरांना दिलं. भारत सरांनी आमच्याकडून 20 पॅक नेलेले आहेत टेस्टसाठी. हे प्रॉडक्ट काही दिवसातच आपल्या कंपनीत येणार आहे. तोपर्यंत जर आपल्याजवळ हे काम करत असताना जर लिव्हरचा कोणी पेशंट मिळाला तर निश्चित हे प्रॉडक्ट त्यांना द्या, त्याचा रिझल्ट घ्या. प्रॉब्लेम हे आपल्याजवळ आहे, नंतर आपल्या कंपनीत येणार लिव्हरचा प्रॉब्लेम अगदी लिव्हरचा जर लागलं तर मला कॉन्टॅक्ट करा. नक्की नक्की सर. ऑक्सी लिव्हर धन्यवाद सगळ्यांचे. जो दारू पितो तो. म्हणजे त्यांनी फक्त काय सगळ्यांचे खूप खूप मनापासून एकदा परत धन्यवाद मानतो. आणि आपण आता इथेच मीटिंग थांबवू, कारण की किल नाही झाली पाहिजे मीटिंग, आपली किस झाली पाहिजे मीटिंग. आपण ट्रेनिंगचा भाग आहे तो. तर परत एकदा